14 सप्टेंबर 2026 रोजी यावर्षी हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेला आहे. असा योग हा 9 वर्षांनी आलेला आहे आणि याचं कारण असं की तृतीया जी आहे म्हणजे हरतालिकेच्या पूजनासाठी तृतीयेचं महत्व असतं. भाद्रपद शुक्ल तृतीया ती सकाळी 7 वाजून 7 मिनिटापर्यंत आहे आणि धर्मशास्त्र जे आहे ज्याच्यात धर्मसिंधू आहे किंवा निर्णय सिंधू असे प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की हरतालिका व्रत जे आहे याचं महत्व हे सूर्योदय व्यापिनी तिथी जी असेल त्यावेळेस केलं जाते. त्यामुळे 7 वाजून 7 मिनिटापर्यंत सूर्योदयाला तृतीय असल्यामुळे यावर्षी हे व्रत पूर्ण दिवस आहे. आणि गणेश चतुर्थीच्या बाबतीत धर्मशास्त्र ग्रंथ सांगतात की गणेश चतुर्थी ही माध्यान्ह व्यापिनी पाहिजे. चतुर्थी माध्यान्ह व्यापिनी असल्यावर गणेश चतुर्थीचं महत्व. त्यामुळे दुपारी माध्यान्हीला हे गणेश चतुर्थी असल्यामुळे गणेश पूजन सुद्धा हे त्याच दिवशी आहे. दोन्ही गोष्टींचं पूजन एकाच दिवशी आहे आणि दोन्ही गोष्टी या आधी किंवा नंतर करता येतील. म्हणजे सकाळी तुम्ही गणपती पूजा करून हरतालिका व्रताची पूजा करता येईल किंवा हरतालिका पूजा करून गणपतीचं व्रत करता येईल. त्यामुळे त्याबद्दल कोणताही गोंधळ मनात ठेवू नये. दोन्ही पूजा ह्या त्या दिवशी कराव्या आणि दोन्ही पूजनचं महत्व शास्त्राप्रमाणे त्याच दिवशी आहे असं या वर्षीचं महत्व आहे. त्यामुळे एकाच दिवशी गणेश चतुर्थी आणि हरतालिका हा योग असल्यामुळे कोणत्याही मनात गोंधळ लागू नये असं धर्मशास्त्रानुसार सांगितले. ओम नमः शिवाय.